आपण पाहत आहात लोकप्रभा लाईव्ह, सकारात्मकता, विश्वास आणि प्रेरणेचा नवा आवाज। आशा टॉकीजचा शेवट नव्हे, ही आहे नव्या युगाची सुरुवात। आपण पाहत आहात लोकप्रभा लाईव्ह न्यूज चॅनल। आशा टॉकीज पासून ज्ञान मंदिरापर्यंत मेघराज पिंगळेंचा दूरदृष्टीचा निर्णय। ही कथा फक्त एका थिएटरची नाही, ही कथा आहे आठवणींची, स्वप्नांची आणि एका नावाच्या प्रवासाची। बीड शहराच्या हृदयात उभं असलेलं आशा टॉकीज एक काळ होता जेव्हा हे फक्त चित्रपटगृह नव्हतं, तर हजारो भावनांचं, आठवणींचं आणि आनंदाचं जिवंत केंद्र होतं। 1990 साली उभारलेलं हे चित्रमंदिर पिंगळे बंधूंच्या मेहनतीतून साकारलेलं, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रेक्षकांनी गजबजलेलं। इथे प्रत्येक शो म्हणजे एक सण असायचा। इथे कुणी पहिल्यांदा सिनेमा पाहिला, कुणी पहिल्यांदा प्रेम अनुभवलं, तर कुणी आयुष्यभर जपून ठेवतील अशा आठवणी घेऊन गेले। आज हीच इमारत जेव्हा इतिहासाच्या पानात सामावते आहे, तेव्हा अनेक सिनेरसिक आपल्या मुलांना घेऊन इथे येताना दिसतात आणि सांगतात, बाळा, इथे आम्ही स्वप्न पाहिली होती, इथेच आमचं बालपण रंगून गेलं होतं। चहाच्या टपऱ्या, गजबजलेली गर्दी, तिकिटासाठी लागणाऱ्या रांगा, सगळं काही आज आठवणींच्या रूपात डोळ्यासमोर उभं राहतं। याच आशा टॉकीजमुळे कल्याण पिंगळे दाजी हे नाव घराघरात पोचलं। 2013 मध्ये काळानुसार बदल स्वीकारत 2 स्क्रीन आणि अत्याधुनिक साऊंडसह नव्या रूपात उभं राहिलं। पण सोशल मीडियाच्या आणि मोबाईलच्या युगात या चित्रमंदिराची जादू हळूहळू कमी होत गेली आणि मग 2024 मध्ये घेतला एक मोठा निर्णय, वारसा जपत स्वप्नांना नवी दिशा देण्याचा। केपी मॉलमध्ये तनिष्का सिनेमासच्या माध्यमातून मनोरंजनाचा प्रवास पुढे चालू ठेवत या सागेला दिलं जाणार आहे एक नाव, भव्य आणि अर्थपूर्ण रूप। आज जिथे कधीकाळी पडद्यावर कथा रंगायच्या, तिथे आता उभं राहणार आहे भविष्य घडवणारं एक ज्ञानमंदिर, कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूल। एक जागतिक दर्जाचं CBSE स्कूल, जिथे मुलांची स्वप्न फक्त दिसणार नाहीत, तर ती प्रत्यक्षात घडणार आहेत। इथे तयार होईल एक नवा पिक्चर, ज्ञानाचा, संस्काराचा आणि यशाचा, जिथे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मिळून उभारतील उज्ज्वल भविष्याचा पाया। आज आशा टॉकीजचा शेवट नाही, तर ही आहे एका नव्या पर्वाची सुरुवात। कारण जिथे कधीकाळी चित्रपट चालायचे, तिथे आता आयुष्य घडणार आहे। बीड शहरात पिंगळे परिवाराच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे, कारण त्यांनी केवळ एक इमारत नाही, तर एक संपूर्ण पिढी घडवण्याचं स्वप्न उभारलं आहे। लोकप्रभा लाईव्हसाठी नितीन क्षीरसागर।